हा अनारसा बघा काय सुंदर सुबक आणि जाळीदार बनवून तयार झाला आहे. या अनारशांना पडलेल्या जाळीवरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की अतिशय खुसखुशीत अनारसे तयार झाले आहेत. बऱ्याचदा अनारसा तेलात टाकल्यानंतर विरघळला जातो किंवा त्याला अशी छान जाळी पडत नाही. आपण काही महत्त्वाच्या चुका करतो की ज्यामुळे अनारसा तेलामध्ये विरघळला जातो किंवा अनारशांनाही अशी इतकी छान जाळी पडत नाही. हे असे जाळीदार बरोबरीने इतके छान मस्त खुसखुशीत तयार होणाऱ्या अनारसांची साधी सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत की जेणेकरून तुमचे सुद्धा अनारसे कितीही मोठ्या प्रमाणात बनवले तरीसुद्धा अजिबात चुकणार नाहीत. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी हे वजनी प्रमाणात 1 किलो इतके जाडे तांदूळ घेतलेले आहेत. अनारशांसाठी तांदूळ कोणता घ्यायचा तर जुने आणि जाडे तांदूळ घ्यायचे आहेत. ज्या तांदळाचा भात मोकळा सळसळीत होतो असेच अनारशांसाठी तांदूळ घ्यायचे आहेत. इंद्रायणी सोडून इतर कोणतेही तांदूळ घेतले तरीही चालतील. मी इथे हे रेशनचे तांदूळ वापरले आहेत. यामध्ये आता भरपूर पाणी घालायचं. एक 4 ते 5 पाण्यामध्ये हे तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि मग यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि हे तांदूळ भिजायला ठेवायचे आहेत. आज सोमवार आहे. आज मी सकाळी हे 8 वाजता तांदूळ भिजायला घातलेले आहेत. आता आपल्याला या तांदळाचं रोज असं पाणी बदलायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला दाखवते. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा अगदी किंचित असा या तांदळाच्या पाण्याला फेस आलेला आहे. हे एकदा तांदूळ असे वर खाली करून घ्यायचे फक्त अगदी हलक्या हाताने. पुन्हा आता चोळून धुण्याची काहीच गरज नाही आहे. फक्त मी असे वर खाली करून घेतले. यामधलं पाणी काढून टाकायचं. वर खाली याकरता करायचं की अंबूस वास म्हणजे या तांदळाला लागला जात नाही. आता यामध्ये भरपूर असं पुन्हा पाणी घातलं आणि मग हे तांदूळ झाकून आता असेच आपल्याला आणखीन 2 दिवस भिजायला घालायचे आहेत. आपण सोमवार 1, मंगळवार 2, बुधवार 3 आणि हे तांदूळ गुरुवारी सकाळी पाण्यातून काढायचे आहेत. आज आता सकाळी गुरुवार आहे. आज मी सकाळी हे तांदूळ पाण्यातून काढणार आहे. आपले 3 दिवस अगदी बरोबर झालेले आहेत. आता मी तुम्हाला एक खास महत्त्वाची टीप सांगते बघा. हे पातेलं मी हलवल्यानंतर खालून असे हे पाण्याला बुडबुड येतात. हा पाण्याला आलेला बुडबुडा हाच फार महत्त्वाचा आहे. याचाच अर्थ असा आहे की आपले तांदूळ बरोबर भिजले गेले आहेत आणि ते फर्मेंट झालेले आहेत. हेच ते खास ट्रिक आहे की ज्यामुळे आपल्या अनारशांना जाळी पडली जाते. म्हणजे इतके तांदूळ फर्मेंट व्हायला हवेत. बघा मी हे हातावर तांदूळ असे चुरून पाहतीये तर याच्यामधून असा चीक निघत आहे. याचाच अर्थ तांदूळ आपले अगदी चांगले भिजले गेले आहेत आणि फर्मेंट झाले आहेत. तांदळाच्या पाण्याला बुडबुडा येत नसेल तर मात्र आणखीन 1 दिवस तांदूळ भिजले गेले पाहिजेत. साधारण 4 दिवस तांदूळ भिजवले तरीही चालतील. तुमच्या इथलं हवामान कसं आहे त्यावर तांदूळ भिजवण्याचा कालावधी अवलंबून असेल. आता मी त्या तांदळातलं पाणी काढून टाकलं. दुसरं पाणी त्यामध्ये घातलं आणि आता हे तांदूळ एका चाळणीवर निथळण्यासाठी ठेवणार आहे. सगळे तांदूळ या चाळणीवर मी असे निथळायला ठेवलेले आहेत. म्हणजे या तांदळातलं जास्तीचं जे पाणी आहे ते सगळं निथळून जाईल आणि तांदूळ पटकन कोरडे होतील. साधारण एक 10 ते 15 मिनटं हे तांदूळ मी निथळून घेतले आणि त्यानंतर एका सुती कापडावरती हे तांदूळ आपल्याला घरामध्येच वाळत ठेवायचे आहेत. खूप वेळ वाळवायचे नाही आहेत कारण तांदळामध्ये ओलसरपणा हा अत्यावश्यक आहे. आपण दुसरी महत्त्वाची चूक करतो ती म्हणजे तांदूळ जास्त वेळ वाळवतो. फक्त एक अर्धा तास मी इथे वाळून घेणार आहे. ते सुद्धा पंखा न लावता. बघा हे तांदूळ आता व्यवस्थित वाळले गेलेले आहेत. माझ्या हाताला तांदूळ चिकटत नाही आहे पण हे असे हातात घेतल्यानंतर बराचसा ओलसरपणा आहे. तांदळाचं फक्त वरचं आवरण वाळायला पाहिजे पण आतून ओलसरपणा तसाच कायम असायला पाहिजे. आता हे सगळे तांदूळ मी आता गोळा करून घेणार आहे. एकत्रितपणे हे असे गोळा करायचे. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि थोडे थोडे तांदूळ यामध्ये घालून बारीक करून घ्यायचे आहेत आणि बाकीचे शिल्लक राहिलेले तांदूळ असेच झाकून ठेवायचे म्हणजे त्याचा ओलसरपणा कमी होत नाही. जर ओलसरपणा कमी झाला तर मात्र तांदूळ व्यवस्थित बारीक होत नाहीत आणि आपल्याला तर अगदी मैद्यासारखं बारीक पीठ हवं आहे. आता हे तयार झालेलं पीठ मी मैद्याच्या चाळणीने चाळून घेतलं. भरडसर जो भाग शिल्लक राहिलेला आहे तो पुन्हा या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा. आणखीन थोडे त्याबरोबर तांदूळ घालायचे आणि सगळंच पीठ मी या पद्धतीनेच तयार करून घेणार आहे. आता 1 किलो तांदळासाठी गूळ किती घ्यायचं हे फार महत्त्वाचं आहे.
गूळ घेताना सुद्धा बघा, हा असा इतका मऊसूत जो गूळ असतो तोच इथे आपल्याला अनारशांसाठी वापरायचा आहे. बरं, असा केशरी रंगाचा जो गूळ असतो तो घ्यायचा, म्हणजे अनारशांचा रंग छान येतो, अगदी काळपट रंग येत नाही. बरोबर 750 ग्रॅम म्हणजे पाऊण किलो इतकं मी गूळ घेतलेला आहे. आपण वजनी प्रमाणात तर गुळाचं प्रमाण पाहिलं, पण वाटीने पाहिलं तर हे पीठ मी अगदी हलक्या हाताने दाब देऊन भरून घेतलेलं 6 वाट्या पीठ होतं आणि त्याकरता 3 वाट्या इतकं गूळ घेतलेलं आहे. वजनी प्रमाणात म्हणाल तर हे पीठ बरोबर 850 ग्रॅम होतं, त्याकरता 750 ग्रॅम गूळ हे प्रमाण अगदी बरोबर आहे. 1 किलो तांदळासाठी बरोबर हे प्रमाण आहे. आता हे गूळ असा थोडा थोडा मी कालवला आहे, पण अगदी एकजीव होण्यासाठी आपण थोडं गूळ आणि पिठाचं मिश्रण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ आणि मिक्सरला असं फिरवून घेऊ. बघा, आपल्या पिठामध्ये ओलसरपणा तर होताच, बरोबरीने आपण घेतलेला गूळ हा मऊसूत होता, त्यामुळे हे असं इतकं छान ओलसर आपलं पीठ तयार झालं आहे. आपण तिसरी आणि महत्त्वाची चूक करतो ती म्हणजे गूळ ओलसर घेत नाही. कोरडा गूळ घेतला तर मात्र पीठ बऱ्याचदा कोरडं तयार होतं, असं इतकं ओलसर तयार होत नाही. आता आपण काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊया. पहिलं म्हणजे तांदूळ भिजत घालतो तेव्हा पाण्याला बुडबुडा येईल इथपर्यंत, म्हणजे साधारण 3 किंवा 4 दिवस हे तांदूळ भिजायला घालायचे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांदूळ जास्त वेळ वाळवायचे नाहीत, त्यामध्ये बराचसा दमटपणा असायला हवा. अगदी असे दमट असलेले तांदूळच मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत, म्हणजे पिठामध्ये बराचसा ओलसरपणा किंवा दमटपणा असतो आणि मग गूळ अगदी व्यवस्थित या पिठामध्ये कालवला जातो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गूळ घेताना तो सुद्धा मऊसूत घ्यायचा आहे. आता बघा, बोलता बोलता हे सगळे माझे असे गोळे बनवून तयार झाले आहेत. आत्ताच आपलं पीठ अगदी छान असं तयार झालं आहे. तांदूळ आपले व्यवस्थित फर्मेंट झाले होते, त्यामुळे हे पीठही अगदी व्यवस्थित तयार झालं आहे. आता हे आपण डब्यामध्ये भरून उबदार ठिकाणी 2 ते 3 दिवस ठेवायचे आहेत. पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर लगेच जरी अनारसे करायला घेतले तरीही चालेल. मी बघा तुम्हाला दुसऱ्याच दिवशी हे पीठ दाखवत आहे. बघा, अगदी छान असं या पिठाला चकाकी आलेली आहे. जसजसं वेळ जाईल तसतसं हे पीठ आणखीन फर्मेंट होईल. पण मी लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशीच याचे अनारसे कसे करायचे ते दाखवते. पीठ जर तुमचं असं साधारण कोरडं असेल तर काय करायचं, तर अशा वेळी काय करायचं ते सुद्धा सांगते. सर्वप्रथम असा थोडासा गोळा घ्यायचा हातावर आणि त्याची लाटी करून बघायची. बघा, हा असा गोल तयार होत नाही आहे. त्याकरताच आता आपण इथे थोडंसं दूध घेणार आहोत. तर दूध घेताना आपण किती घ्यायचं, तर फक्त बोटांना लावून किंवा हाताला थोडंसं लावूनच घ्यायचं आहे. खूप जर आपण दूध घेतलं तर मात्र पीठ अगदी सैल पटकन होऊ शकतं. मी थोडं थोडं दुधाचा हात घेऊन हे पीठ चांगलं मळून घेतलं. बघा, अगदी छान असं मऊसूत आपलं पीठ तयार झालं आहे. आता यावर अगदी पाव छोटा चमचा मी इथे साजूक तूप घालणार आहे. तुपाचं प्रमाणसुद्धा जर पिठामध्ये कधी जास्त झालं तर मात्र अनारसे तेलामध्ये विरघळले जातात. पीठ सैल व्हावं म्हणून आपण चौथी महत्त्वाची चूक करतो ती म्हणजे तूप जास्त घालतो, तर तसं अजिबात करू नये. आता याच्या आपण लाट्या करून घेऊयात. आपल्याला ज्या आकारात अनारसे बनवायचे आहेत तशा छोट्या छोट्या असे तयार करून घ्यायचे. बघा, ही लाटी मी तयार केली आणि अशी दाबून बघते तर कुठेच कडेने क्रॅक्स गेले नाही आहेत. असं अगदी सहजपणे आपण याचा अनारसा बनवू शकतो. बघा, कुठेही पिठाला चिरा गेल्या नाहीत, याचाच अर्थ आपलं पीठ बरोबर तयार झालं आहे. आता एखादी अशी प्लॅस्टिकची शीट घ्यायची आणि त्यावर आपण अनारसे थापून घेणार आहोत. अनारसे थापण्यासाठी आपल्याला खसखस लागणार आहे. आता एक छोटी लाटी मी घेतली, हातावर अगदी छान अशी गोल गोल करून घ्यायची, म्हणजे ती हाताच्या उष्णतेने अगदी छान मऊसूत होते. आता ही लाटी अनारसे थापण्या अगोदर या खसखशीच्या प्लेटमध्ये बुडवून घ्यायची. आपण जर आधी अनारसा थापला आणि मग जर त्याला खसखस लावायला गेलो तो बोटांना बरीचशी खसखस चिकटली जाते. म्हणून असं न करता ही लाटीच त्या प्लेटमध्ये बुडवली आणि मग अनारसा थापायला सुरुवात केली की अनारसासुद्धा व्यवस्थित थापला जातो आणि अनारशांना जी खसखस लागलेली आहे ती अगदी व्यवस्थित चिकटून बसते, म्हणजे तेलामध्ये ती निखळून पडत नाही. अजून एक अनारसा थापून दाखवते. बघा, अनारशांची लाटी ही या खसखशीमध्ये बुडवून घेतली, म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखे खसखससुद्धा लागली जाते आणि ती तेलामध्ये निखळून पडत नाही.
या पद्धतीने असं तुम्हाला हवा तसा जाड पातळ असे तुम्ही अनारसे थापून घेऊ शकता. अगदी पातळ थापले तर छान कुरकुरीत तयार होतात आणि छान त्यांना जाळीसुद्धा पडते. मी असे हे 2-3 अनारसे थापून घेणार आहे. आपला एक अनारसा तळून होईपर्यंत दुसरा इथे थापूनसुद्धा होतो. पण जर तुम्हाला तसं जमत नसेल तर 4-5 थापून ठेवले आणि मग तळायला घेतले तरीही चालेल. इथे मी हे तूप गरम करून घेतलेलं आहे. तूप चांगलं मध्यम गरम असायला पाहिजे. फार कडकडीत गरम नको किंवा फार अगदी कमी गरम नको. बघा मी एक छोटासा गोळा टाकला, तो तरंगून वर आला, अजिबात काळपट झाला नाही. तेलाचं टेम्परेचर मेंटेन असणं फार गरजेचं आहे, कारण फार कडकडीत तेलात जर आपण अनारसा सोडला तो काळपट रंगाचा होतो. बघा हा अनारसा मी तेलात टाकल्यानंतर असा तरंगून आपोआप वर आला. जर तेल थंड असतं तर अनारसा विरघळण्याची शक्यता असते आणि फार जर गरम तेल असेल तर मात्र लगेच त्याचा रंग बदलला जातो. आपलं तेल मध्यम गरम असायला हवं. गॅसची आचसुद्धा मध्यमच ठेवायची आहे. हा असा अनारसा तरंगून वर आला की लगेचच झाऱ्यावर असा घ्यायचा आहे, म्हणजे त्याची खालची बाजू जास्त काळपट किंवा करपट होत नाही. आणि मग हे असं गरम गरम तेल किंवा तूप जे तुम्ही ठेवलं असेल तापायला ते यावरती घालून घ्यायचं आहे. बघा अनारशांना अगदी छान अशी जाळी पडलेली आहे. अनारशांमध्ये बरंचसं तेल शिल्लक राहतं, त्यामुळे उलटणं हे असं तिरकस करून ठेवायचं आणि सगळं तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे. आणि मग हे अनारसे असे जाळीच्या भांड्यामध्ये काढून ठेवायचे. आता दुसरा अनारसा घालता वेळीसुद्धा तेल मध्यमच गरम असायला हवं, नाहीतर तेलामध्ये अनारसा विरघळू शकतो. बघा दुसऱ्या अनारसालासुद्धा अशी छान जाळी पडली आहे. अनारसा आपोआप तेलावर तरंगून वर आला की मग दुसऱ्या चमच्याने हे असं त्यावर तेल उडवायचं, म्हणजे छान अशी जाळी येते आणि त्याचा खालचा भाग अजिबात काळपट किंवा करपट होत नाही. मी पुन्हा तुम्हाला आवर्जून सांगते की तेलाचं टेम्परेचर मध्यमच असावं, म्हणजे अनारशाला जाळी पण पडते आणि अनारसे तेलामध्ये विरघळले जात नाहीत. सगळे अनारसे मी ह्या पद्धतीने बनवून तयार केले आणि या जाळीच्या भांड्यामध्ये असे उभे करून ठेवले आहेत, म्हणजे जास्तीचं तेल सगळं हे असं निथळलं जातं. आता हे अनारसे डब्यामध्ये भरून ठेवताना तळाशी असे पोहे ठेवायचे आहेत. त्यावर जर असेल तर अशी ही जाळी ठेवायची, नसेल तर नाही ठेवली तरीही चालेल. आणि हे सगळे अनारसे असे उभे करून मग डब्यामध्ये भरून ठेवायचे, म्हणजे अजून जर त्यामध्ये काही शिल्लक तेल असेल तर ते सगळं असं या पोह्यांवर निथळलं जातं. पहा आपल्या सगळ्याच अनारशांना छान अशी जाळी पडलेली आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे की आपण तांदूळ अगदी छान तांदळाच्या पाण्याला बुडबुडा येईपर्यंत हे तांदूळ भिजवून घेतले, म्हणजे तांदूळ छान असे फर्मेंट झाले होते. तसेच गूळसुद्धा अगदी मऊसूत वापरला होता. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तेलसुद्धा अगदी व्यवस्थित गरम झालं असतानाच हे अनारसे तळून घेतले, म्हणून हे असे इतके छान कुरकुरीत तयार झाले आहेत. मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी जर बारकाईने लक्षात घेतल्या तर तुमचेसुद्धा अनारसे इतके मस्त कुरकुरीत हलके आणि जाळीदार तयार होतील. तुम्हीसुद्धा या दिवाळीला या पद्धतीचे हे असे अनारसे बनवून पहा व तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या प्रमाणबद्ध रेसिपीसह. धन्यवाद.